70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता तरी सुद्धा मी सत्तेत आहे असं अजित पवार म्हणाले। तर गुन्हा सिद्ध होण्याआधीच दोषी कुणी असतो का असाही सवाल त्यांनी केलाय। आम्ही बोलायला लागलो तर अजित पवारांची अडचण होईल असा पलटवार यावर रवींद्र चव्हाणांनी केलाय। अजित दादा अपने गिरेबान में झांक के देखिए असाही इशारा रवींद्र चव्हाणांनी दिलाय। तर अजित पवारांनी असं बोलायला नको होतं असं सुद्धा रवींद्र चव्हाण म्हणाले। आपण पाहतोय सध्या महायुतीतल्या या मित्र पक्षांमध्ये वाकयुद्ध सुरू असल्याचं दिसतंय, कारण अजित पवारांनी 70 कोटींच्या घोटाळाचा आरोप केलेला असताना सुद्धा मी सत्तेत आहे असं विधान केलं आणि त्यानंतर आता रवींद्र चव्हाणांनी त्यांच्यावर पलटवार केलाय। अजितदादा अपने गिरेबान में झांक के देखिए असं रवींद्र चव्हाण म्हणाले। शिवाय अजित पवारांनी असं बोलायला नको होतं असंही बावनकुळे म्हणालेले आहेत। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरं तर नेत्यांमध्ये महायुतीतल्या मित्रपक्षांमध्येच हे शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे। त्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का हो? असतो? तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। अजितदादा, एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की मित्र पक्षात निवडणूक लढताना मित्र पक्षात मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आमच्या तीनही पक्षांनी घ्यायची आहे। अजितदादा असे का बोलले मला माहित नाही, त्यांनी बोलायला नको आहे। अजितदादाने बोलायला नको आहे कारण आम्ही सर्व नेत्यांनी बसून ठरवलं आहे, आम्ही सर्व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बसवून ठरवलं आहे आपण मित्र पक्षात जरी विरोधात लढलो तरी महायुतीमध्ये कुठलेही मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी माननीय अजितदादांनी आणि आम्ही सर्वांनी घ्यायची आहे। तर दुसरीकडे पुण्यामध्ये अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो पाहायला मिळालाय। बॅनरवर शरद पवारांचा फोटो कायम राहणार का असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना विचारला। तर तुमच्या तोंडात साखर पडो असं उत्तर यावेळी अजित पवारांनी दिलंय। त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास दादा राजे आहेत का असे संकेत त्यांच्या उत्तरातून मिळतात का अशाही चर्चा रंगू लागल्यात। तुझ्या तोंडात साखर पडो तुझ्या तोंडात साखर पडो। एकतर तुमच्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपने केलेले आहेत आणि आता तुम्ही भाजपवरती भ्रष्टाचाराचे आरोप करता। मग सरकारमध्ये राहताय कशाला? कशा करता राहताय सरकारमध्ये? या शरद पवारांबरोबर परत आता तुम्ही युती केलेलीच आहे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये। अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात विलीन व्हावं। अमित शहानं दिलेला पक्ष त्यांच्या हातात तो मूळ राष्ट्रवादी नाही हे त्यांनाही माहिती आहे। दोन्ही पवारांच्या पक्षांनी विलिनीकरण झालं पाहिजे। मी असं मत नाही व्यक्त केलं, तुम्ही मला प्रश्न विचारला। अजित पवार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जी भूमिका घेत आहेत त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध भूमिका घेत आहेत आणि त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र निवडणूक लढतायत। त्यांचा मार्ग बदललेला दिसतो हे माझं म्हणणं आहे। हा जर मार्ग बदललेला असेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी। वळूयात पुढच्या बातमीकडे। बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या असं निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे। यंत्रणांना त्यांनी खरं तर हे निर्देश दिलेले आहेत। उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा काही आरोप आहे का, सर्व शहानिशा करून सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यात आला। मात्र राज्य निवडणूक आयोगाने आता आयुक्तांना आदेश दिले की हे जे बिनविरोध निवडून आले ते कसे काय आले त्याचा तुम्ही अहवाल द्या। कोणावर दबाव होता का त्यांच्या अर्जावर? हे ढोंग आहे सगळं। अहवाल कसला मागताय? आता अहवाल मागताय आणि तुम्हाला खरा अहवाल देणार आहेत का आयुक्त? आयुक्त सुद्धा ताटाखालचे मांजरच आहे। आता जाऊयात पुण्यामध्ये भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे या बिनविरोध विजयी झाल्यात। बिनविरोध विजयी झाल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे। तर डिपॉझिट जप्त होईल म्हणून विरोधकांनी अर्ज मागे घेतले असंही नागपुरे यावेळी म्हणाले। लढत जरी झाली असती तरी विजय माझाच झाला असता हेच म्हणजे हे जे सत्य आहे हे विरोधकांना कळलं होतं म्हणून तर त्यांनी माघार घेतली।
निवडणूक आयोगांकडून काय अहवाल मागवलेला आहे? कारण जे बिनविरोध निवडून आले आहे त्यांच्याकडून अहवाल मागवला जाणार आहे, त्या संदर्भात काही तुम्हाला कल्पना? नाही, त्या संदर्भात अजून तरी मला काही कल्पना नाही. तर आपण पाहतोय या ठिकाणी पुण्यामध्ये भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे या बिनविरोध विजय झाल्यात. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीनं उमेदवारांनी माघार घेतल्याचं त्या म्हणाल्या.